एंटी करप्शन ब्यूरो चंद्रपुर ने बड़ी कार्रवाई के तहत बल्लारपुर के तहसीलदार को गिरफ्तार किया। तो आइए जानते हैं इस पूरे प्रकरण के संबंध में एसीबी चंद्रपुर के पुलिस उप अधीक्षक मंजूषा भोसले ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। एंटी करप्शन ब्यूरो चंद्रपुर की टीम ने रिश्वतखोरी के प्रकरण में एक बड़ी कार्रवाई को अंजाम दिया है, जिससे हड़कंप हड़कंप मच गया है। ये कार्रवाई डॉक्टर दिगंबर प्रधान, पुलिस अधीक्षक एंटी करप्शन ब्यूरो नागपुर, संजय पुरंदरे, अपर पुलिस अधीक्षक एंटी करप्शन ब्यूरो नागपुर सचिन कदम, अपर पुलिस अधीक्षक एंटी करप्शन नागपुर के मार्गदर्शन में पुलिस उप अधीक्षक श्रीमती मंजूषा भोसले एंटी करप्शन ब्यूरो चंद्रपुर, साथ ही उनके टीम के अन्य सदस्यों में रोशन चांदीकर, युवराज नेवारे, अमोल शिडाम, प्रदीप ताड़ाम, सतीश शिडाम ने अंजाम दिया है। एंटी करप्शन ब्यूरो द्वारा दी गई जानकारी के अनुसार रिश्वतखोरी के प्रकरण में एंटी करप्शन की टीम ने बल्लारपुर तहसील कार्यालय के तहसीलदार अभय गायकवाड़ को गिरफ्तार कर लिया है। वहीं इस संबंध में तलाठी सचिन पुकड़े की तलाश जारी है। तो आइए सुनते हैं इस पूरे कार्रवाई के संबंध में तथा प्रकरण के संबंध में स्वयं एंटी करप्शन ब्यूरो चंद्रपुर की पुलिस उप अधीक्षक श्रीमती मंजूषा भोसले ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। आमच्याकडे 27 तारखेला तक्रारदाराने तक्रार दिलेली होती की त्याच्या प्लॉटमध्ये मुरुम काढत असताना तिथे बल्लारशाचे तहसीलदार आणि तलाठी हे दोघं तिथे गेले होते आणि मुरुम काढण्यास परवानगी घेतली आहे का असे त्याला विचारणा करण्यात आली। तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, माझा स्वतःचाच प्लॉट आहे आणि थोडीशीच काढायची असल्यामुळे मी काही परवानगी घेतलेली नाही। तर मग त्याला कारवाई की तुझा जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करतो, कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडनं तक्रारदाराकडून 2,20,000 रुपयाची मागणी केली। पण तेव्हा तक्रारदाराच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते। त्यांनी सांगितले की मी थोडे आणून देतो। त्यांनी घरी जाऊन 1,20,000 आणून दिले आणि नंतर साधारणतः परत हे सगळं झाल्यानंतर परत तलाठी त्याला फोन करू लागला, वारंवार फोन करू लागला की उरलेले 1,00,000 रुपये तो आणून दे, साहेब मला रागवतात आणि ते 1,00,000 रुपये तू कधी देणार आहेस असं विचारलं। सततच्या होणाऱ्या त्रासाला तक्रारदारांना कंटाळून मग त्यांनी 26/3/2025 रोजी अँटी करप्शन चंद्रपूर येथे तक्रार दिली। त्यांनी दिलेल्या तक्रारीवरतून आपण त्या दिवशी पडताळणी कारवाई करण्यात आली। पडताळणी दरम्यान 90,000 रुपये घेण्याचे ठरले, म्हणजे तलाठींनी ठरवले की 90,000 रुपये घेतो। त्या दरम्यान त्यांनी तहसीलदार जे आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं, म्हणजे त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या दरम्यान त्या दोघांनी म्हणजे 80,000 रुपये तहसीलदारसाठी आणि 10,000 रुपये तलाठीसाठी अशी मागणी करण्यात आली आणि नंतरचे पैसे ते आणून देण्याचे एकूण 90,000 रुपये हे तक्रारदाराने आणून देण्याचे ठरले। दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करतो पैसे घेण्यासाठी असं तक्रारदाराला सांगितलं होतं, परंतु तक्रारदाराचा काही फोन आला नाही, त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली। नंतर सुद्धा 2-3 दिवस वाट बघितली, परंतु काही त्याचा फोन आला नाही। काल दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी आम्ही जेव्हा तक्रारदाराला फोन लावण्यास सांगितले तलाठी याचा, तर तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ होता। तहसीलदाराला लावलं तर त्यांचे फोन ते रिसिव्ह करत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही समक्ष जाऊन ॲक्सेप्टन्स करायचं ठरवले। मग ती तक्रारदार पंचांसोबत तिथे पाठवले, तेव्हा तहसीलदारांनी पैसे म्हणजे त्याला ओळखच दाखवली नाही आणि पैसे घेण्यास नकार दिला। त्याच्यानंतर मग सदरचा गुन्हा हा डिमांडचा म्हणजे लाचेच्या मागणीचा हा दाखल करण्यात आला। हे आता तहसीलदार हे आरोपित लोकसेवक अभय गायकवाड हे अटकेत असून तलाठी हा गावी रजेवर गेलेला असल्यामुळे तो मिळून आलेला नाही, त्याचा शोध घेण्याचं काम चालू आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव की रिपोर्ट।